नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की धनु राशीसाठी हा मार्च महिना कोणकोणते चमत्कार घेऊन आलेला आहे। तर हा महिना तुमच्यासाठी प्रत्येक रीतीने चांगलाच प्रतीत होत आहे। तुम्ही तुमच्या कामामध्ये खूपच व्यस्त असणार आहात, म्हणजे तुम्हाला वेळ ह्या महिन्यामध्ये कमीच मिळणार आहे। सोबतच कामानिमित्त तुम्ही कुठेतरी बाहेर गावे जाण्याची शक्यता इथे दिसत आहे। कुटुंबापासून काही काळासाठी तुम्हाला दूर जावे लागू शकते। तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी वेळ मिळण्याची शक्यता खूपच कमी दिसत आहे। भरपूर व्यस्त असल्या कारणाने तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी वेळ काढणार नाहीत आणि त्यामुळे कुटुंबातील व्यक्ती तुमच्यावर नाराज होतील। सोबतच अचानकपणे तुमचे काही आप्तेष्ट मंडळी तुमच्या घरी भेट देतील। बऱ्याच दिवसांपासून तुम्ही भेटलेले नव्हतात, तर काही वेळ काढून एक महत्त्वाचं किंवा एक अनमोल असा टाइम स्पेंड करण्यासाठी ते तुमच्याकडे येतील आणि त्यामुळे तुम्हाला पण खूप छान वाटेल। तुम्ही त्यांच्यासाठी काही वेळ का असं पण काढू शकता। बऱ्याच दिवसांपासून न भेटलेले भावंडांची पण भेटीगाठी ह्या महिन्यामध्ये घडू शकतील। सोबतच अचानकपणे एखाद्या कार्यक्रमाला पण तुम्हाला जावे लागू शकते। ह्या महिन्यामध्ये तुमची आर्थिक स्थिती जर पाहिली तर ती खूपच चांगली राहणार आहे। तुमचं वैवाहिक जीवन खूपच आनंदी असणार आहे, परंतु एखाद्या छोट्या मोठ्या गोष्टीवरून तुमच्या जोडीदारासोबत तुमचं एक तुतुमेमे होण्याची शक्यता दिसत आहे। असतेच नेहमीप्रमाणेच असतील, पण इथेही तुम्हाला ते वाढवत बसायचं नाही आहे। कोणीतरी एखाद्याने नमतं घेतलं तर ह्या गोष्टी लगेच आटोक्यात येऊ शकतात। आर्थिक बाबीत जर पाहिलं तर हा महिना तुमच्यासाठी खूपच चांगला आहे। आर्थिक भरभराट होण्याची शक्यता इथे दिसत आहे आणि त्यामुळे तुमचे जे काही महिन्याच्या महिन्याला तुम्ही एक बचत करत असता, सेव्हिंग करत असता, तर ते तुम्ही सहजपणे करू शकाल ह्या महिन्यामध्ये। सोबतच धार्मिक कार्यासाठी तुम्ही काही खर्च करण्याची शक्यता आहे। म्हणजे एका धार्मिक ठिकाणी तुम्ही जाल किंवा एखाद्या धार्मिक कार्यासाठी तुम्ही काहीतरी पैसे इथे द्याल, गुंतवाल किंवा स्वतः काहीतरी घरामध्ये एखादं धार्मिक कार्य पण करू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला ह्या कार्यामधून जी प्रसन्नता मिळणार आहे त्याची तुम्ही कशाशी दुसऱ्या कोणत्याच गोष्टीसोबत तुलना करू शकणार नाहीत। एक शांती तुम्हाला ह्या महिन्यामध्ये मिळणार आहे। बऱ्याच दिवसांपासून तुम्ही फक्त विचार करत होतात की असं तुम्हाला करायचं आहे, एक धार्मिक कार्य म्हणा किंवा धर्माशी संदर्भात काहीतरी तुम्हाला वेगळं करायचं होतं, तर नक्कीच तुम्हाला ह्या महिन्यामध्ये ती संधी मिळून जाईल। सोबतच ह्या महिन्यामध्ये एखादे कामामध्ये किंवा कोणत्याही बाबतीत एखादी जर चूक झाली तुमच्याकडून चुकून, तर त्यामधून तुम्हाला एखादी चांगली शिकवण शिकायला मिळणार आहे आणि पुन्हा तुम्ही त्याच चुका करण्यापासून सावध राहणार आहात आणि ही सगळ्यात मोठी शिकवण तुम्हाला ह्या महिन्यात मिळू शकेल। असं काहीतरी घडेल की त्यामुळे तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये किंवा तुमच्या कानाला खडा लावतात ना असं म्हणाल नक्कीच। असं जर काही घडलं तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करू शकता, सांगू शकता की असं घडलेलं आहे, आता कानाला खडा की मी इथून पुढे ही गोष्ट कधी करणार नाही, चुकूनही करणार नाही। तर लक्षात ठेवा, महिन्याच्या सुरुवातीला स्थावर मालमत्तेसाठी तुमच्या घरातील मंडळींमध्ये किंवा नातेवाईक मंडळींमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, तर इथं तुम्हाला थोडंसं सावध राहावं लागणार आहे। एखाद्या वेळेस हे वाद किंवा हे प्रकरण वाढत जाऊन कोर्टापर्यंत जाऊ शकते किंवा कोर्टापर्यंत जाण्याची शक्यता इथे दिसत आहे। परंतु तुमच्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला की कोर्टाबाहेरच जर तुम्ही वाद सोडवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला म्हणा किंवा तुमच्या नातेवाईक मंडळींना म्हणा खूपच एक मानसिक नुकसान किंवा एक मानसिक कटकट होणार नाही। तर ही गोष्ट लक्षात ठेवा, जे काही वाद असतील ते कोर्टाच्या बाहेरच घरामध्ये वाद सोडवण्याचा नक्कीच तुम्ही प्रयत्न करा आणि हेच तुमच्यासाठी योग्य राहणार आहे। तुम्ही जर ह्या महिन्यामध्ये कोणाला तरी चुकूनही आर्थिक मदत करणार असाल तर थोडंसं सावधतेनेच तुम्ही करा, कारण नुकसान होण्याची शक्यता इथे दाट दिसत आहे। नातेसंबंधांच्या दृष्टीने जर पाहिले तर हा महिना संमिश्र असा जाणार आहे। नात्यामध्ये काही छोट्या मोठ्या तक्रारी उद्भवतीलच। महिन्याच्या शेवटी कोणासंबंधी तरी गैरसमज असतील तर तेही दूर होतील। पहिल्यापासून म्हणा किंवा पूर्वी काही तुमच्या एका जवळच्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये काही गैरसमज झालेले असतील तर हे महिन्याच्या शेवटी ते गैरसमज दूर होतून तुमच्या जे काही पहिलं नातं होतं ते नातं अजून जास्त प्रमाणात फुललेलं किंवा खुललेलं दिसून येईल। तुमच्यामधील सर्व गैरसमज दूर होऊन तुम्ही पुन्हा पहिल्यासारखे मित्र व्हाल किंवा जे काही तुमच्यामध्ये नातं आहे ते नातं पहिल्यापेक्षाही खूप सुंदर रीतीने फुलेल। तुमच्या जोडीदारासोबतचे नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी तुम्हाला त्यांच्यासोबत थोडासा वेळ घालवण्याची खूप गरज आहे। या महिन्यामध्ये एकमेकांचे विचार एकमेकांना शेअर करा, एकमेकांची मतं एकमेकांना सांगा, मनातील गोष्टी जाणून घ्या, तरच तुमचं नातं हे अजून जास्त प्रमाणात फुलेल आणि तुम्हाला सध्या ह्याची खूप गरज आहे। तुमच्या नात्यासाठी ह्या सर्व गोष्टींची खूप गरज आहे। या महिन्यामध्ये जर तुम्ही हे प्रयत्न केलात तर नक्कीच तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतील। जे कोणी प्रेमसंबंधांमध्ये आहे तर त्यांच्यासाठी हा महिना खूपच अनुकूल आहे। तुम्ही एकमेकांसाठी वेळ काढा,
घ्याल, एकमेकांना समजून घ्याल, तुमचे विवाह जुळतील, परंतु त्याच्यामध्ये काही अडचणी पण येऊ शकतात. म्हणजे जे कोणी विवाहासाठी इच्छुक आहेत त्यांचे विवाह जुळण्याची शक्यता दाट दिसत आहे, परंतु एखादी छोटीशी का असेना पण अडचण उद्भवेल. पण इथेही जर तुम्ही प्रयत्न केले तर ती अडचण पण दूर होईल आणि विवाह जुळण्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही. व्यावसायिक मंडळींना मात्र हा महिना कठीण परिश्रमाचा जाणार आहे, कारण तुम्हाला प्रगती करण्यासाठी किंवा तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती मिळवण्यासाठी तुम्हाला कठीणामधील कठीण प्रयत्न करावे लागणार आहेत. काही परिस्थितींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो किंवा तुम्हाला तुमचा व्यवसाय हा परिस्थितीनुरूप बदलावा लागू शकतो. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तुमची भरपूर पळापळ होऊ शकते. व्यवसायानिमित्त एखाद्या ठिकाणी तुम्ही प्रवास पण करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आर्थिक व्यवहार करणार असाल तर जरा जपूनच करा, कारण इथेही फसवणूक म्हणा किंवा दगाबाजी होण्याची शक्यता दिसत आहे. आर्थिक लाभापेक्षा तुमचे खर्च जास्त राहतील आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये आर्थिक नियोजन खूपच लवकर किंवा खूपच एक महत्त्वपूर्ण पद्धतीने करावयाची गरज आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी तुम्हाला कामाचा भरपूर व्याप राहणार आहे. सोबतच तुमचे जे काही विरोधी मंडळी आहेत, तुमचे जे काही कलिग्ज आहेत, ते तुम्हाला काम करण्यामध्ये त्रास देण्याचा प्रयत्न करतील किंवा तुमच्याकडे एखादं प्रोजेक्ट असेल तर ते प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वेळोवेळी त्रास देण्याचा प्रयत्न करतील, अडचणींमध्ये आणण्याचा प्रयत्न करतील. तर त्यांच्यापासून तुम्हाला थोडंसं सावध राहावं लागणार आहे. सध्या तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू नका. जे काम तुम्हाला सोपवलेलं आहे ते काम तुम्ही आणि फक्त तुम्हीच करण्याचा प्रयत्न करा, कारण इथे तुम्हाला हानी पोहोचवण्यासाठी खूप जण प्रयत्न करतील. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. करिअरसाठी पाहिलं तर हा महिना खूपच परिश्रमाचा असा असणार आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या करिअरच्या दृष्टीने भरपूर परिश्रम करावे लागणार आहेत. स्वतःचा व्यवसाय जर तुम्ही सुरू करणार असाल तर कोणत्या तरी मोठ्या वडीलधाऱ्या मंडळींचं तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता आणि मगच तुम्ही निर्णय घ्या तुम्हाला काय करायचं आहे किंवा कसं करायचं आहे ते. ठीक आहे, तुम्हाला काही माहिती आहे, पण तुमच्यासोबतच त्यांचे विचार जर असतील तर तुम्ही अजून दुपटीने यश मिळवण्यामध्ये सफल राहणार आहात. जे कोणा व्यक्तींना नवीन नोकरी करायची आहे किंवा नवीन नोकरीच्या शोधात जे कोणी व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी हा महिना अजून काही काळ तरी थांबावा लागणारा आहे. म्हणजे तुम्हाला प्रयत्न अजून खूप जास्त करावे लागणार आहेत तुमच्या मनाप्रमाणे नोकरी मिळवण्यासाठी, कारण एखादी नोकरी मिळू शकते पण ती तुमच्या मनाप्रमाणे असेलच की नाही हे सांगता येणार नाही. अजून जर बघितलं तर हा महिना खूपच चांगला आहे. एखाद्या ठिकाणी प्रवास करण्याची शक्यता आहे. ज्या कोणी महिला पण नोकरी करत असतील तर तुम्हाला तुमच्या कामामध्ये वाढ होईल. तुम्ही अगदी थकून जाल, दमून जाल. जे कोणी व्यवसाय करत असतील महिला त्यांच्यासाठी तुम्हाला आर्थिक लाभ मिळवण्यासाठी भरपूर परिश्रम अजून करावे लागणार आहेत, परंतु तुमच्या व्यवसायाला, तुमच्या कामाला, तुमच्या व्यक्तिमत्वाला प्रसिद्धी ही नक्कीच मिळेल. आर्थिक लाभ पण भरपूर प्रमाणामध्ये मिळेल. सोबतच तुम्ही बचत करण्यामध्येही सफल राहणार आहात. अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ह्या महिन्यामध्ये एखादा दागिना म्हणा किंवा एखादी वस्तू खरेदी करण्याचे योग आहे तर नक्कीच तुम्ही खरेदी करू शकता. विद्यार्थी वर्गाला हा महिना खूपच आव्हानात्मक स्वरूपाचा असा असणार आहे. जर तुम्ही परदेशासाठी प्रयत्न करत होतात, ॲडमिशनसाठी, शिक्षणासाठी परदेशामध्ये, तर तुम्हाला आत्ता तरी तात्पुरतं का होईना थांबावं लागणार आहे, कारण तुम्हाला मनासारखे परिणाम पाहायला मिळणार नाहीत. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर तुम्हाला भरपूर परिश्रम केल्याचे सध्या फळ मिळणार आहे. नक्कीच यश तुम्हाला मिळू शकेल. प्रयत्न अजिबात सोडू नका. आणि अचानकपणे काही नवीन गोष्टींचा पण तुम्हाला सामना करावा लागू शकतो. नवीन आव्हानांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. म्हटल्याप्रमाणे स्वास्थ्याची भरपूर काळजी घ्यावी लागणार आहे. विशेष करून पोटाचे विकार तुम्हाला संभवतात ह्या महिन्यामध्ये, तरी पचणारेच पदार्थ खा, पाणी भरपूर प्या, बाहेरचे खाणे शक्यतो टाळा. एखाद्या समारंभाला पण तुम्ही जाण्याची शक्यता दिसत आहे. तिथे तुमचे काही नवीन किंवा जुने तुमचे काही प्रियजन व्यक्ती, नातेवाईक मंडळी गाठ पडतील आणि त्यामुळे तुम्हाला खूप आनंद वाटेल. जुन्या काही आठवणींना उजाळा मिळणार आहे. म्हणून एकंदरीतच जर पाहिलं तर हा महिना सर्व प्रकाराने चांगलाच प्रतीत होत आहे. चांगलेच परिणाम देणारा असा हा महिना असणार आहे. तरी येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. आणि तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत माझे हे व्हिडिओ, माझी ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.